मला मुंबईत येऊन अवघे 5 महिने झाले आहेत. पण या शहराने मला वेड लावले आहे. मी ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्याच्या दुसऱ्या मजल्यावर एक कुटुंब राहते. पती-पत्नी आणि त्यांचा गोंडस 4 वर्षांचा मुलगा. त्या घरातील बहिणीचे नाव रोशनी आहे. तिचे नाव जसे सुगंधाने भरलेले ताजेतवाने वाटते, तसेच तिचे अस्तित्व मनावर गारुड करणारे आहे. ती फक्त सुंदर नाही, तर एक मोहक आकर्षण घेऊन वावरते. तिचे घाऱ्या डोळ्यांचे कटाक्ष मनाला गुंगवून टाकतात. मित्रांनो, माझं नाव राहुल आहे. जेव्हा मी तिला पाहतो तेव्हा माझी नजर तिच्यावरून हलतच नाही. परक्या देशातील पोशाख घालून फिरणारी ती रोशनी, तिचे सेल्सर टी-शर्ट तिचा मुक्त स्वभावाचा साक्षात्कार घडवत असतात. तिच्या सहवासात वेळ घालवणे म्हणजे एका सुंदर स्वप्नात जगण्यासारखे वाटते. कदाचित इतरांनाही तसेच वाटत असेल. ती इतकी देखणी आहे की प्रत्येकाचीच नजर तिच्यावर स्थिरावते. तिच्या आसपास असणं, तिच्याशी संवाद साधणं हेच माझ्यासाठी खास क्षण ठरू लागले आहेत. आमची बिल्डिंग 3 मजली आहे आणि मी ज्या फ्लॅटमध्ये राहतो त्याच्याशी आता मी हळूहळू जुळवून घेतलं होतं. पहिल्यांदा जेव्हा मी माझ्या फ्लॅटवर जात होतो तेव्हा तिच्यासोबत पहिली भेट पायऱ्यांवरच झाली. ती सावकाश वर येत होती आणि जणू काळ थांबला होता. तिचे सौंदर्य मनात कोरलं गेलं. त्या क्षणी माझे डोळे तिच्यावरून हलत नव्हते. का माहीत नाही, पण मी तिला तब्बल 5 सेकंद प्रेम भरल्या नजरेने पाहत राहिलो. हे तिनेही नोटीस केले. आमच्या नजरा एकमेकांना भिडल्या, पण ती काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यांत एक गूढ हसू चमकलं. कदाचित तिलाही माझं पाहणं आवडलं असेल किंवा तिला सवयच असेल अशा नजरा झेलायची. पण त्या काही क्षणांत माझ्या मनात तिच्याविषयी काहीतरी वेगळं उमललं होतं. एक हुरहुर, एक अनामिक ओढ. दुसऱ्या दिवसापासून एक सुंदर सवयच लागली. मी रोज कॉलेजला निघायचो आणि ती नेहमीप्रमाणे आपल्या मुलाला शाळेच्या बससाठी वाट पाहत उभी असायची. संध्याकाळी पुन्हा ती मुलाला घेऊन खाली खेळायला आणायची आणि मग काय, हा संपूर्ण दिवसाचा थकवा तिच्या एका दर्शनानेच दूर व्हायचा. मी रोज तिच्याकडे प्रेमाने पाहायचो. अगदी नकळतपणे माझी नजर तिच्यावर स्थिरावायची आणि तिलाही हे जाणवायचं. पण गंमत म्हणजे तिने कधीही माझ्या पाहण्याला आक्षेप घेतला नाही. कधीकधी तिच्या नजरेतही काहीतरी वेगळं जाणवायचं, जणू तीही माझ्या नजरेत हरवायची. त्या काही क्षणांमध्ये सगळं जग थांबल्यासारखं वाटायचं. हृदयाचा ठोका वेगाने वाढायचा. एक गूढ आकर्षण होतं, एक न सांगता येणारी जाणीव. आणि आत्ता ती फक्त एक शेजारीण राहिली नव्हती, ती माझ्या स्वप्नातील राणी बनत चालली होती. आता मला तिच्यावर कसे पण करून तिच्यावर प्रेम करायचे होते. हृदयात एक ओढ निर्माण झाली होती, जणू काही तिच्याशिवाय माझं अस्तित्वात शून्य आहे. पण मला काही गडबड करायची नव्हती, कारण मी मुंबईत नवीन होतो आणि या शहरात टिकून राहण्यासाठी खूप संघर्ष केला होता. हे घर मिळवताना झालेला त्रास आठवला की हृदयात भीती दाटून यायची. रात्रभर मन अस्वस्थ होते. विचारांचे काहूर माजले होते. डोळे मिटले तरी तिचा चेहरा सतत समोर दिसत राहायचा. झोप काही केल्या लागत नव्हती. अस्वस्थतेने ग्रासले होते. 3 वेळा बाथरूममध्ये जाऊन स्वतःला हलके करून आलो, पण तरीही मनात चाललेली ही घालमेल काही थांबत नव्हती. शरीर थकले होते, पण मनाला चैन पडत नव्हता. एक बाजूला माझी एक्साइटमेंट तिच्यासाठी दिवसेंदिवस वाढत चालली होती. तिच्या आठवणी मनात घर करून राहिल्या होत्या. तिच्या हसण्यात एक जादू होती, जी मला वेड लावत होती. ती जवळ असल्याचा विचार जरी केला तरी अंगातून एक वेगळाच शहारा उमटायचा. पण दुसऱ्या बाजूला या सोसायटीची भीती मला सतत जाणवत होती. इथले लोक कोणत्याही गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यायचे, पण कोण काय करतो, कोणासोबत बोलतो, सगळ्यावर त्यांची कडी नजर असायची. जर काही चुकीचं घडलं तर ते माझ्या अस्तित्वावरचं प्रश्नचिन्ह उभं करू शकत होते. या विचारांनी मनात एक विचित्र तणाव दाटून आला होता. मग मी ठरवले की मी स्वतः काही पुढाकार घेणार नाही. आता मी थांबून पाहणार होतो की पुढे काय होते. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजसाठी निघालो तेव्हा अचानक लक्षात आलं की आंटी माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहत होती. तिच्या डोळ्यांत एक वेगळी चमक होती, जणू काही तिच्या मनात काही चालले होते.
त्या नजरेत एक हूल, एक संकेत होता. ते पाहून मला लगेच समजलं, आता आग दोन्ही बाजूंनी लागली आहे आणि लाईनही साफ आहे. तरीही गंमत अशी होती की अजून कोणीच पुढे काही करत नव्हतं. सगळं एका अनामिक तणावात अडकलं होतं. जणू काही दोघेही वाट पाहत होतो, कोण पहिलं पाऊल उचलतंय ते पाहण्यासाठी. तिला पाहिलं की असं वाटायचं की ती तिच्या पतीकडून संतुष्ट नाही. तिच्या वागण्यात एक प्रकारची अधुरी तृष्णा होती. तिचा नवरा दिसायलाही काही खास नव्हता. तो तिच्यासाठी आदर्श पती नव्हताच आणि कदाचित हाच तिच्या अस्वस्थतेचा, तिच्या नजरेतल्या गूढतेचा भाग होता. दिवसभर मी कॉलेजमध्ये विचार करत राहिलो. काय करावं? मी तिला प्रपोज करावं का? की अजून थोडी वाट पाहावी? मनात नुसता गोंधळ माजला होता. भावना आणि विचार यांच्यातली झुंज चालू होती. संध्याकाळी जेव्हा मी परत आलो तेव्हा आंटी गेटजवळ उभी होती. माझ्या छातीत धडधड वाढली. मी तिला पाहून हलकंसं स्माईल दिलं, पण यावेळी तिनेच पुढचं पाऊल उचललं. मग जसा मी तिच्या जवळून गेलो, तिने मला हलकंसं स्माईल देत हाय म्हणलं. तिचा आवाज सौम्य आणि गोड होता. मीही हाय म्हणालो, पण मनात एक विचित्र उत्सुकता दाटली होती. ती अचानकच पुढे बोलू लागली. काय करतोस? नाव काय आहे? मी म्हणालो, माझं नाव राहुल आहे. मीही तेच विचारलं. तिच्या बोलण्यात एक सहजपणा होता, पण त्या सहजतेच्या मागे काहीतरी लपलेलं होतं. तिने आपलं नाव सांगितलं, रोशनी. त्या क्षणी वाटलं की खरंच तिचं नाव तिच्या व्यक्तिमत्वाला अगदी साजेसं आहे. तिच्या डोळ्यांत एक वेगळी चमक होती, जी माझ्या मनात नको असलेले विचार जागवू लागली. मग तिने हसतच सांगितलं, माझ्या हॉलची ट्यूबलाईट चालू होत नाही. जर तू थोडं पाहिलंस तर बरं होईल, कारण वॉचमॅन पण कुठे दिसत नाही. तिचा आवाज गोडसर होता, पण त्यात एक हळूच फेकलेला इशारा होता. मी तिच्याकडे पाहिलं आणि नक्की काय चाललंय याचा विचार करता करता मी लगेच होत चालेल म्हणालो. मी तिच्या घरी गेलो आणि ट्यूबलाईट तपासली. ती खरंच खराब झाली होती. मग मी दुकानात जाऊन नवीन ट्यूबलाईट आणली आणि बसवून दिली. त्या घरात एक वेगळीच शांतता होती. जणू काही त्या भिंतीही माझ्यावर लक्ष ठेवून होत्या. ती माझ्यासाठी ज्यूस घेऊन आली. तिच्या प्रत्येक हालचालीत एक सहज मोहकता होती. थँक्यू सो मच. जर तुम्ही नसतात तर मला माहीत नाही केव्हाही दुरुस्त करून मिळाली असती. तिच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचा भाव होता, पण तिच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं. मी हसत म्हणालो, एक शेजारी दुसऱ्या शेजाऱ्याच्या उपयोगी पडला नाही तर तो शेजारी काय कामाचा? हे ऐकून तिने एक मोठी स्माईल दिली. जणू काही माझ्या शब्दांमध्ये तिला काहीतरी वेगळाच अर्थ दिसला होता. मग मी सहज विचारलं, तुमचे पती काय काम करतात? ती थोडं हसली आणि म्हणाली, ते एका कंपनीत असिस्टंट मॅनेजर आहेत. त्यांना रोज रात्री यायला उशीर होतो. तिच्या आवाजात एक हलकीशी उदासी जाणवली. मग मी विचारलं, आणि तुम्ही काय करता? ती एक नॉटी स्माईल देत हलक्याच आवाजात म्हणाली, तुम्ही असे विचारत आहात जणू काय तुम्हाला आधीच माहीत आहे. मी थोडा चकित झालो. हे उत्तर अपेक्षेपेक्षा वेगळं होतं. मी विचार करत राहिलो, काय बोलावं? माझ्या मनात नको असलेल्या विचारांचा गोंधळ उडाला होता. ती शांतपणे मला निहाळत होती. एवढ्यात ती थोडे जवळ आली आणि मंद स्वरात म्हणाली, तू कोणत्या विचारात बुडाला आहेस? त्या क्षणी हृदयाची धडधड वाढली. काहीतरी वेगळंच घडत होतं, जे कदाचित नियतीने आधीच ठरवून ठेवलं होतं. मी म्हणालो, काही नाही. मग ती म्हणाली, मग लाईफ कशी चालली आहे? तुझी गर्लफ्रेंड कशी आहे? मी म्हणालो, माझी कोणी गर्लफ्रेंड नाही आणि लाईफ मस्त चालू आहे. ती म्हणाली, लपवू नको. तू इतका स्मार्ट आहेस आणि तुझी कोणी गर्लफ्रेंड नाही, असं कसं असू शकतं? मी म्हणालो, स्मार्ट लोक गर्लफ्रेंड बनवत नाहीत, ते फक्त मित्र बनवतात. ती म्हणाली, बरं, मग आपण मित्र बनू शकतो का? मी म्हणालो, का नाही? तुम्ही म्हणालात आणि मी नाही म्हणेल असं घडू शकत नाही. ती म्हणाली, असं का? बरं. मी म्हणालो, कारण तुम्ही माझ्या शेजारी आहात म्हणून. आम्ही एकमेकांचे इशारे चांगल्या रीतीने समजत होतो. शब्दांपेक्षा डोळेच जास्त काही सांगत होते, पण कोणीही काही मुक्तपणे बोलत नव्हतं. थोड्या वेळाने मी म्हणालो, मला निघायला हवं. ती काही क्षण शांत राहिली आणि मग हलक्या स्वरात म्हणाली, तुझा मोबाईल नंबर दे ना. मी तिच्या डोळ्यांकडे पाहिलं. जणू काही तिथे काहीतरी लिहिलं होतं
आणि मग हसतच तिला नंबर दिला. रूमवर आल्यावर मी खूप खुश होतो. मी फक्त तिच्या कॉल आणि मेसेजची वाट पाहत होतो. रात्री 1 वाजता मेसेज आला. मोबाईल स्क्रीनवर रोशनी नाव झळकले. मेसेजमध्ये लिहिलं होतं, राहुल, सकाळी 9 वाजता घरी ये. मला तुला काहीतरी सांगायचं आहे. ते वाचून माझं मन वेगाने धडधडू लागलं. तिला काय सांगायचं आहे हा विचार मनात घर करून बसला. पण एक गोष्ट मात्र नक्की होती. मला जे हवं होतं ते आता मिळणार होतं. ती रात्र मला झोपूच देत नव्हती. मी सरळ बाथरूममध्ये गेलो आणि स्वतःला हलकं केलं. सकाळी 8 वाजता मी उठलो. रूम पार्टनरला सांगितलं, माझी तब्येत जरा बरी नाही, त्यामुळे मी कॉलेजला येणार नाही. त्यांनीही फारसा विचार न करता होकार दिला आणि लवकरच ते सगळे कॉलेजसाठी निघून गेले. एकदा रूममध्ये एकटाच राहिल्यावर मी पटकन आंघोळ केली, फ्रेश झालो, पण मन अजूनही धडधडत होतं. घड्याळाकडे पाहत होतो. 9 वाजल्याची वाट बघणंसुद्धा एक वेगळीच परीक्षा होती. पण म्हणतात ना, संयमाचे फळ गोड असते. त्यामुळे मी स्वतःला सावरत तिच्या कॉलची किंवा ठरलेल्या वेळेची प्रतीक्षा करत राहिलो. 9 वाजले. मी आणखी एकदा स्वतःला आरशात पाहिलं. नीटनेटका दिसतोय ना याची खात्री केली. मग ठरल्याप्रमाणे मी सरळ तिच्या घरी गेलो. मला माहिती होतं तिचा नवरा 8 वाजता बाहेर पडतो आणि मुलगाही शाळेत गेला असेल, त्यामुळे घरात ती एकटीच असेल. मनातली धडधड आणखी वाढली होती. एका वेगळ्याच अनुभूतीच्या उंबरठ्यावर उभा असल्यासारखं वाटत होतं. मी डोरबेल वाजवली. त्या 2 सेकंदात श्वास अडकल्यासारखा झाला. आतून हालचाल ऐकू आली आणि मग दरवाजा उघडला. मी अजूनही दारातच उभा होतो. पण तिच्या लवकर आत ये, नाहीतर कोणीतरी पाहिल या शब्दांनी माझं हृदय जोरात धडधडू लागलं. तिने नाईटी घातली होती आणि तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती. माझ्यात एक्साइटमेंट वाढू लागली आणि सोफ्यावर बसलो. मी आत गेलो आणि तिने मला चहा दिला. तिच्या हातून कप घेताना नकळत माझे बोट तिच्या बोटांना स्पर्शून गेले. तेव्हा खूप भारी वाटलं. मी हलकंसं हसत तिला विचारलं, असं अचानक एवढ्या सकाळी का बोलवलंत आंटी? अशी कोणती खास गोष्ट आहे? ती क्षणभर स्तब्ध झाली आणि मग मिश्किल हसत म्हणाली, आता जास्त शहाणपणा करू नकोस. तुला माहिती आहे की तू इथे कशासाठी आला आहेस? हे ऐकून ती लाजली आणि रूममध्ये निघून गेली. तिच्या त्या लाजऱ्या हास्यात एक वेगळी जादू होती. मी तिच्या मागोमाग हळूहळू रूममध्ये गेलो. तिने केसांची बट मागे सारली आणि हलकंसं माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत एक वेगळा जादू दिसत होती. मी जवळ गेलो आणि तिला मागून पकडून म्हणालो, काय होत आहे? तर ती म्हणाली, राहुल, तुला पाहिलं त्या दिवशीपासून मला तुझ्या आठवणीने झोप येत नाही रे. मला तू खूप आवडतोस. मी तिच्या डोळ्यांत पाहिलं आणि तिने डोळे मिटले. त्या क्षणी सगळं जग थांबलं होतं. ते काही क्षण जे शब्दांमध्ये सांगणं अशक्य होतं, ते फक्त जाणवत होते. ती माझ्या अगदी जवळ होती. तिचा सुगंध मला आणखीनच वेळ लावत होता. तिच्या डोळ्यात एक वेगळीच ओढ दिसत होती. जणू काही ती स्वतःला थांबवायचा प्रयत्न करत होती. पण मनाने आधीच शरण गेली होती. तिच्या ओठांवर माझे ओठ टेकवले आणि दोघंही त्या गोड रोमॅन्टिक क्षणात हरवून गेलो. ती थोडीशी शहारली, पण तिनेही मला घट्ट मिठी मारली. मी दिवसभर ज्याचा विचार केला होता तो क्षण आता समोर होता आणि मी हळूहळू एक स्टेप पुढे सरकत होतो आणि मनातील सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. आम्ही संपूर्ण दिवस त्या क्षणाचा आनंद घेतला. आम्ही एकमेकात हरवून गेलो होतो. खूप प्रेम केले आणि आम्ही आराम केला आणि ती खूप खुश झाली होती. राहुल, मला तू खूप आवडतोस. मला असंच प्रेम देशील ना? मी पण खूप खुश होऊन म्हणालो, अगं माझी राणी, आता ती उणीव तुला कधीच भासू देणार नाही. हा शब्द आहे माझा. असे म्हणून आम्ही अजून एकदा बिलगलो आणि मी नंतर रूमवर गेलो. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.